Thank you. Good morning, all, for joining this session. गुड मॉर्निंग. सो मागच्या सेशनमध्ये आपण जे पाहिलेलं होतं तर ज्या ॲक्टिव्हिटीज सांगितल्या होत्या वीकच्या, म्हणजे टू डू लिस्ट ज्या करायच्या होत्या, तर त्या आपल्याला कोणी कोणी केलेल्या आहेत. म्हणजे ऑलरेडी व्हिडिओ जे आहे मी ग्रुपवर पण टाकलेला होता की टू डू लिस्ट बद्दल आपल्याला काय काय करायचं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट डेचं जे आहेत, म्हणजे आज रात्रीच आपल्याला लिहून काढायचं की उद्या मला कोणते काम करायचे आहेत. राईट. मला कोणती बुक रीड करायची, बुकची लिस्ट दिली होती मी, त्याचे किती जणांनी ते बुक बाय केलेलं आहे, किती जणांनी ग्रॅटिट्यूड लिहिलेलं आहे. राईट. त्याच्यामध्ये आपले गोल कार्ड लिहायचं होतं, जसे ॲज अ तुम्ही स्टुडंट आहात, कोणी 10वी झालेलं असेल, कोणी 12वी झालेलं असेल, तर त्या गोष्टी होत्या. सो प्लीज रेज युअर हँड. जो मागचं सेशन ज्यांनी पाहिलेलं असेल त्यांनी कोणी ॲक्टिव्हिटी परफॉर्म केलेली आहे. येस निशांत. तर मी टू डू लिस्ट तर सांगू तर टू डू लिस्ट मी नाही प्रिपेअर केली, पण पप्पाला म्हणलं की या असं एकदम टाइम टेबल माझ्यासाठी आणून द्या, तर त्यांनी आणून दिला. तर मग उद्या म्हणजे आजपासून मी याला फिल करून देईन. नंतर बुक रिडिंगचं म्हणलं तर मी बुक रिडिंगचं तर सांगितलंच आहे. मी दोन नवीन बुका मागवल्या आहे पप्पाकडून, की हाऊ टू टॉक टू एनीवन आणि एक दी ऑल केमिस्ट नावाची बुक मागवली आहे. तर त्याच्यातून हाऊ टू टॉक टू एनीवन बुकची रिडिंग सुरुवात केली आहे मी. नंतर ग्रॅटिट्यूडचा आपण रोज करतो. आणि बस एवढंच केलं तर मी जास्त म्हणजे थोडं जितकं होतंय माझ्याकडून तितकंच केलं ओके ओके, ग्रेट ग्रेट. सध्या. ग्रेट निशांत. तर सगळ्यांनी ऍक्शन घ्यायच्या आहेत, कारण की आपल्याला एक रिच हॅबिट लावायची आहे. कारण की या ज्या गोष्टी आहे ना, या तुम्हाला लाईफ टाईम सपोर्टेड असतील. म्हणजे तुम्ही जर या गोष्टी केल्या ना, तुमचा माइंडसेट तर चेंज होईल, तुमचा ॲटिट्यूड पण चेंज होईल, तुमचं जे फेशियल एक्सप्रेशन असते ते चेंज होईल. म्हणजे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही याला लाईटली घेऊ नका, कारण की या ज्या गोष्टी मी सांगत आहे, ज्या टू डू लिस्ट आपल्याला करायच्या आहे दिवसभरात, जसं ग्रॅटिट्यूड असेल, राईट, तुम्ही तुमचं टास्क लिहून काढायचं असेल, या जर गोष्टी तुम्ही लाईफ टाईम जर करत राहिलात ना, तर तुम्हाला डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये भरपूर चेंजेस दिसून येतील. येस मृणाली, पहिल्यांदा मागच्या सेशनला होतात आपण. नाही सर, माझी फर्स्ट क्लास आहे. ओके ओके. सो मी ऑलरेडी यूट्यूबवरती मागच्या सेशन अपलोड केलेलं आहे. तर मे बी तुम्ही ग्रुपमध्ये असेल ॲड नसाल तर मला नंबर पिंग करा, तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेन. ओके. सो मागचा सेशन तुम्ही पाहू ओके सर. शकता, त्या मी मागचा. येस सर संदीप. मी ऍड करून देईन तिला. ओके ओके ओके. ऍक्च्युली मी तिला क्लास जॉईन करायला सांगितलं होता, पण मी ऍड करून देईन. ओके ओके ओके, डेफिनेटली सर, थँक्यू सर. ओके. नंदिनी जी. येस नंदिनी जी, इफ पॉसिबल प्लीज कम ऑन कॅमेरा. तर थोडा माझा कॅमेराचा प्रॉब्लेम आहे, ओके ओके म्हणून नाही जमणार. ओके. ओके चालेल. सो आपण ऍक्टिव्हिटी परफॉर्म केलेल्या आहेत, जे आपल्याला सांगितल्या होत्या. हो सर, मी बुक्स रिडिंग सुरू केलेले ऑलरेडी. ओके टू डू लिस्ट तर मी याच्यावर थोडीशी स्क्रीनशॉट काढून घेतल्या होत्या, त्याच करते मी. ओके ग्रॅटिट्यूड बनवायचं बाकी आहे मला अजून. ओके. सो ग्रॅटिट्यूड करा, छोटं फार का विना पण स्टार्ट करा ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड ऑलरेडी मागच्या सेशनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की कसं ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे. राईट. येस हम्म. अभिनव. येस अभिनव. ओके ओके. दिनेश, दिनेश जी आपको, यस दिनेश जी आप कुछ बोलना है. ऑलरेडी ये मराठी में सेशन है, इफ पॉसिबल सो मैं हिंदी में ले सकता हूँ. सो मराठी अंडरस्टैंडेबल है दिनेश जी. ओके ओके. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सो आज आपण जे आहे ते पहिलं मॉडेल घेणार आहोत. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. सो सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये म्हणजे ऍक्टिव्ह राहा. मी जे सांगेल ते चॅटबॉक्समध्ये टाईप करत राहा, आणि आपलं एक नोटबुक आणि पेन घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला या बाकीच्या गोष्टी जे आहेत ते लिहून काढता येईल आणि त्याच्यावर वर्कआउट करा. ओके. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. येस स्क्रीन विजिबल आहे. येस स्क्रीन विजिबल होते सगळ्यांना. ओके ओके ग्रेट.
सो हा जो कोर्स आहे तर युथ मनी मास्टरी मॉड्यूल 1 आज आपण पाहणार आहोत. आणि मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की पूर्ण मॉड्यूल आय थिंक 10 मॉड्यूल आहेत. त्या 10 मॉड्यूलमध्ये आपण ज्या मॉड्यूल 1 वाईज जे चॅप्टर आहेत ते आपण लर्न करणार आहोत. कारण की मनी हा असा सब्जेक्ट आहे तो आपल्या लाईफ टाईमसाठी लागतो. आपल्यासाठी लागत नाही तर बेसिकली आपल्या फॅमिलीसाठी लागतो, आपल्या समाजासाठी लागतो. त्याला अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. कारण की तुम्ही भरपूर वेळेस पाहिलं असाल की पैसा तर येतो पण पैसा हातात टिकत नाही किंवा जास्त खर्च होतो, जास्त एक्सपेन्सेस होतो, राईट. तर हा एक मनी मॅनेजमेंट कन्सेप्ट आहे जे की तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी किंवा तुमच्या लाईफटाईमसाठी हा उपयोगात पडेल. हे हे जे सेशन मी घेतोय ते तुम्हाला स्कूल कॉलेजेसमध्ये कोणीही शिकवणार नाही. कारण की तुम्हालाही माहिती आहे की स्कूल कॉलेजेसमध्ये फक्त एज्युकेशन पर्पजेस जे तुमच्या त्या स्टँडर्डसाठी म्हणजे 10वी 12वी असेल तर त्याच्या पर्टिक्युलरसाठी म्हणजे एज्युकेशनची सिस्टीम जे आहे ते फक्त तुम्हाला नोकरी कशी करायची, कोणाच्या हाताखाली कसं काम करायचं ते शिकवते. पण जे फायनान्शियल एज्युकेशन आहे, जे आपण अदर दॅन म्हणजे एज्युकेशन शिवाय अदर दॅन जे एज्युकेशन घेतो तर ते आपल्यासाठी लाईफसाठी किती इम्पॉर्टंट असते. कारण की त्याच्यामध्ये बिझनेस प्लॅनिंग असते, स्वतःचं करिअर डेव्हलपमेंट असते की आपण आपल्या नोकरीशिवाय अजून कोणतं पॅसिव्ह इन्कम सोर्स जनरेट करू शकतो जेणेकरून आपली जी फायनान्शियल कंडिशन आहे ती स्ट्रॉंग होईल, राईट. सो वी विल स्टार्ट द सेशन. ओके. सो पहिला पार्ट याच्यात इंट्रोडक्शन टू मनी. तर सगळ्यांना माहिती आहे की पैसा आपल्या जीवनामध्ये किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्ही भरपूर लोकांना बोलताना ऐकलं असेल की मनी काय हाताचा म्हणजे मळ आहे किंवा अ, पैसा कधीही कमवला जातो, पण ते सगळ्या रॉंग बिलीफ्स आहे, राईट. कारण की पैसा असला तर माणसाला फ्रीडम भेटते, टाइम फ्रीडम भेटतो, राईट. तर पैसा प्रत्येक गोष्टीसाठी यूज होतो. जसं तुम्ही आता प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे आता तुम्हाला रोज जे गोष्टी लागत आहेत, जसं किराणा असेल, घरचा ग्रोसरी असेल, तुम्हाला बाहेर कुठं जायचं असेल, गाडीवर जायचं असेल तर पेट्रोल भरण्यासाठी तुम्हाला पैसा लागतो. एज्युकेशन तुम्ही घेताय त्याच्यासाठी तुम्हाला पैसा लागतो. तुम्ही जे कपडे घालताय ते कपडे खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसा लागतोय, राईट. मनी इज एव्हरीवेअर. फक्त ते तुम्हाला मॅनेज करता यायला पाहिजे, राईट. सो व्हॉट इज मनी? तर सिम्पल याच्यामध्ये मनी इज अ मीडियम यूज टू बाय गुड्स अँड सर्व्हिसेस. इट हेल्प्स पीपल टू एक्सचेंज व्हॅल्यू इझिली विदाउट बार्टर सिस्टीम. म्हणजे मनी एक असं माध्यम आहे जे तुम्हाला खरेदी करता येते. म्हणजे ज्या सर्व्हिसेस आहे, ज्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात उपयोगी असतात त्या गोष्टी खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसा लागतो. आणि ते एक देवाणघेवाण आहे. म्हणजे समोरच्याला आपण तो पैसा देतो आणि त्याच्याकडून काही तरी वस्तू घेतो किंवा दुसरा कोणी काही असं आपल्याला वस्तू देतो, आपण त्याला पैसे देतो, राईट. दिस इज अ मनी. दॅट इज व्हॉट इज अ मनी, राईट. सर, प्रत्येकाच्या मनीबद्दल वेगवेगळे बिलीफ असतात. हे सिम्पल डेफिनेशन आहे मनीबद्दल. ओके. सो नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ मनी. म्हणजे मनी कोणकोणत्या रूपात असते, राईट. एक कॅशमध्ये असते, नोट्स अँड कॉईनमध्ये, राईट. आपण जे भारतीय चलन जे यूज करतोय रुपीज, राईट. आता चलन वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक देशाचे वेगवेगळे असतात. जर तुम्ही थायलंड वगैरे गेला तर तिथे बात म्हणून त्याला संबोधित केलं जाते, राईट. आपल्याकडे रुपीज आहे, युरो आहे, अमेरिकनमध्ये गेला तिथं डॉलर आहे, राईट. तर प्रत्येक देशाची वेगवेगळी करन्सी असते. सो आपल्या इथे जे कॅश नोट आणि कॉईनमध्ये उपलब्ध असतात. त्याच्यानंतर डिजिटल मनी आहे जे की आपण युपीआय कार्ड्स आणि नेट बँकिंग थ्रू आपण यूज करतो, राईट. डिजिटल मनीमध्ये काय आहे ते जसं फोन पे वगैरे आहे, गुगल पे वगैरे आहे, पेटीएम आहे किंवा आपले कार्ड्स असतात, एटीएम कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे. तर त्या नेट बँकिंग आहे, नेट बँकिंग थ्रू तुम्ही मनी ट्रान्सफर करू शकता. दॅट इज अ फॉर्म ऑफ डिजिटल मनी, राईट. त्याच्यानंतर बँक बॅलन्स. तुम्ही जर पैसा तुमच्या बँकमध्ये ठेवला असेल तर तिथं तो ॲज अ आपण ठेवू शकतो. दॅट इज बँक बॅलन्स. म्हणजे तुमचं बँक बॅलन्स किती आहे, राईट. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण जो पैसा आपल्याजवळ आलेला आहे तो कुठं कुठं इन्व्हेस्टमेंट केलेला आहे. जसं कोणी LIC काढतं, राईट. कुठं म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, कुठं SIP करतो, राईट. म्युच्युअल फंड आणि SIP कन्सेप्ट आपण समोर घेणार आहोत. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की एखादी आपण प्रॉपर्टी घेतो किंवा जमीन घेतो किंवा घर घेतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तो जो पैसा आहे त्या फॉर्ममध्ये तो इन्व्हेस्टेड राहतो, राईट. टाईप ऑफ मनी समजले सगळ्यांना, राईट. कोणकोणत्या फॉर्ममध्ये आपण मनी जे आहेत ते त्या टाईपमध्ये मनी अवेलेबल असतात, राईट. ओके. सो नेक्स्ट आहे मेन फंक्शन ऑफ मनी.
म्हणजे मनीचा उपयोग कशासाठी होतो? बाईंग थिंग्स, म्हणजे पहिले ऑलरेडी आपण स्टार्टिंगला पाहिलेलं आहे की काहीतरी गोष्टी विकत घेण्यासाठी आपल्याला पैशाची गरज पडते. आणि आपलं सेव्हिंग फॉर द फ्युचर, म्हणजे आपण काही पैसा जो आहे तो सेव्ह करतो, बँकेत ठेवतो किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करतो किंवा गोल्ड घेतो, सिल्वर घेतो, राईट. इन द फॉर्म ऑफ सेव्हिंग आपण ते करतो, जेणेकरून ते आपल्या फ्युचरसाठी आपल्याला काम येईल. जसं रिटायरमेंटचा पैसा असेल, कोणी जर नोकरीवर असेल, आपले आई बाबा नोकरीवर असतील, तर रिटायरमेंटचा त्यांचा काहीतरी पैसा जो आहे तो रिटायरमेंटसाठी सेव्ह केला जातो इन द फॉर्म ऑफ PF, म्हणजे प्रोव्हिडंट फंड म्हणून. त्या गोष्टी आपण समोर पाहणार आहोत. तर त्या फॉर्मसाठी आपण पैसा सेव्ह करतो, सेव्ह फॉर द फ्युचर. आणि मेजरिंग द व्हॅल्यू, म्हणजे काय की एखादी गोष्ट मेजर करण्यासाठी, जसं माझ्याकडे एखादी प्रॉपर्टी असेल, शेती असेल, तर शेतीची प्राइस तुम्हाला माहिती आहे, सध्या प्रॉपर्टीची प्राइस तुम्हाला माहिती आहे की आता जर तुम्ही 1,000 रुपये गुंठा मोठ्या शहरात घ्यायला गेले तर तुम्हाला एक मोठी अमाऊंट 40-50 लाख अराउंड तिथं मोजावी लागते. तर म्हणजे मनी जी आहे ते एखाद्या प्रॉपर्टीची, एखाद्या वस्तूची व्हॅल्यू क्रिएट करते, राईट. जसं सपोज तुम्ही बाजारात गेला, एक भाजीपाला घ्यायला गेला किंवा फ्रुट्स वगैरे घ्यायला गेला, तर ऍपल असेल तर आपल्याला पर्टिक्युलर कधी 200 रुपये किलोने भेटते, कधी 100 रुपये किलोना भेटते, राईट. तर मनी जी आहे ती एका गोष्टीसाठी व्हॅल्यू क्रिएट करते. पण माणसासाठी ती व्हॅल्यू लागू होते का? कारण की सपोज आता आपण माणूस विकत तर घ्यायला जात नाही, तर माणसाची व्हॅल्यू पैशामध्ये मोजता येत नाही, राईट. माणसाची जी व्हॅल्यू आहे ती पैशामध्ये मोजता येत नाही आणि ती मोजूही नाही, राईट. तर कोणत्या गोष्टीची व्हॅल्यू असते जे आपण बाय करतो, ज्याच्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात, तर दॅट इज कॉल्ड मनी इज मेजरिंग द व्हॅल्यू, राईट. इन्व्हेस्टिंग टू ग्रो वेल्थ, म्हणजे आपण पैसे काय करतो, एका ठिकाणी इन्व्हेस्ट करतो. इन्व्हेस्ट करतो म्हणजे इन द सेन्स, जर जर आपण गोल्ड घेतला असेल, राईट. जर तुम्ही 5 वर्ष पहिले गोल्ड घेतला असेल तर आज गोल्डची प्राइस तुम्हाला माहिती आहे, दीड लाख ते 1,60,000 पर्यंत आहे. म्हणजे ती मी मनी इन्व्हेस्ट केली होती 4-5 वर्षानंतर. म्हणजे 4-5 वर्ष पहिले जर गोल्ड आपल्याला आय थिंक 55,000 किंवा 60,000 मध्ये भेटत असेल एक तोळ्याचं, त्याच्यानंतर आता त्याची व्हॅल्यू किती झालेली आहे? अराउंड 3 पट झालेली आहे, राईट. 1,60,000, म्हणजे मी जी मनी इन्व्हेस्ट केली होती ती आता ग्रो झालेली आहे, राईट. दॅट इज कॉल्ड इन्व्हेस्टिंग. कोणी SIP मध्ये करते, कोणी म्युच्युअल फंड मध्ये करते, कोणी स्टॉक घेते. स्टॉक इन द सेन्स आपल्या शेअर मार्केटमध्ये स्टॉक्सचा कन्सेप्ट आहे. शेअर मार्केट आपण पण समोर शिकणार आहोत बेसिक. तर दिस इज द मेन फंक्शन ऑफ मनी, राईट. सो इथं हा एक कोट दिलेला आहे, लाईक मनी इट सेल्फ इज नॉट गुड ऑर बॅड, इट इज अ टूल अँड हाऊ टू यूज इट इट डिसाइड अवर फ्युचर. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मनी जे आहे ते गुड अँड बॅड नसते. काही काही तुम्ही ऐकलं असेल की जास्त पैसा चुकीचा असतो, राईट. कोणी म्हणते की जास्त पैसा चांगला असतो. ते प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. पण मनी इट सेल्फ नॉट गुड अँड बॅड. मनीला तुम्ही गुड अँड बॅड मध्ये डिफरन्शिएट करू शकत नाही. इट इज अ टूल. हे एक टूल आहे. ते आपल्याला कसं यूज करायचं आपल्या फ्युचर पर्पजसाठी ते आपल्याला डिसाईड करायचं असतं, राईट. तुम्ही जर जास्त एक्सपेन्सेस करत असाल, राईट, मनी मॅनेजमेंट तुमच्याकडे जर नसेल, तर डेफिनेटली फ्युचरमध्ये तुम्हाला फायनान्शियल क्रायसिस होऊ शकतं. तुम्हाला फ्युचरमध्ये फायनान्शियल क्रायसिसला सामोरे जावं लागते. कारण की जेव्हा तुम्ही मोठे असाल, जेव्हा कमवायला लागसाल, तेव्हा तुम्हाला जर मनी मॅनेजमेंट येत नसेल तर डेफिनेटली तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अटकसाल किंवा कुठेतरी चुकीचं डिसिजन घेताल, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये काही ना काही मनी प्रॉब्लेम्स येतील, राईट. तर ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला मनी मॅनेजमेंट कन्सेप्ट शिकणं, मनीबद्दल शिकणं फार गरजेचं आहे. फायनान्शियल नॉलेज घेणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही लोक जे आहेत ते लकी आहात, कारण की तुम्हाला एक लहान वयामध्ये, आय थिंक 10-12च्या याच्यामध्ये, तुम्ही सध्या मे बी 15-20च्या एजमध्ये असाल, तर तुम्हाला हे नॉलेज भेटते. तर तुम्ही लकी आहात, कारण की आम्हाला हे नॉलेज घेण्यासाठी आम्हाला 35 वर्षानंतर हे नॉलेज भेटलेलं आहे आमच्या वयाच्या. पण तुम्हाला हे जे लवकर भेटते त्याच्यासाठी तुम्ही त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे, राईट. दिस इज कॉल्ड मेन फंक्शन ऑफ मनी. सो नेक्स्ट आहे, सो आपला मनीबद्दल म्हणजे आपले जे बिलीफ्स असतात ते काय असतात. मनी इज लाईक अ एनर्जी. म्हणजे फायनान्शियल वर्डमध्ये आपण एक वर्ड यूज केला जातो, मनी इज इज इक्वल टू एनर्जी, राईट. कोणी कोणी म्हणते टाइम इज मनी, बट टाइम इज नॉट अ मनी, कारण की मनी इज इक्वल टू एनर्जी. तर जर तुमची एनर्जी जर हाय असेल, राईट, एनर्जी जर हाय असेल तर मनी तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल, राईट. कारण की तुमची एनर्जी जर लो असेल तर तुम्हाला काम करण्याची इच्छा होईल का? डेफिनेटली नाही होणार. कारण की एनर्जी जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. तुमचं बुद्धिमत्ता जे चांगल्या प्रकारे चालू शकते.
तर या गोष्टी आहेत की मनी इज इक्वल टू एनर्जी, आणि ज्याच्याकडे एनर्जी असते मनी त्याच्याकडेच अट्रॅक्ट होते. राईट. तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं की सपोज एखादा काम करणारा आहे, राईट, जे शेतीमध्ये काम करतात त्यांच्याकडे एनर्जी असते, ते दिवसभर काम करतात आणि दिवसाचे चांगला काहीतरी पेमेंट भेटते, जे काही 500,000 रुपये असतील ते. आणि एक आहे त्याच्याकडे एनर्जीच नाही, तो फक्त जातोय शेतात, एका ठिकाणी बसतोय आणि काही कामच करत नाही. त्याला पैसे भेटणार आहेत का काम केल्याशिवाय? कारण त्याच्याकडे एनर्जीच नाहीये, कारण की त्याच्याकडे ते थिंकिंग पॉवरच उरत नाही. कारण की जेव्हा आपल्याकडे एनर्जी असते तेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी विचार करू शकतो, आपलं नॉलेज वाढवू शकतो, राईट, किंवा एखादं एज्युकेशन करून आपली स्किल वाढू शकतो, जेणेकरून मनी आपल्याकडे अट्रॅक्ट होईल. आणि जे ओल्ड बिलीफ होते, म्हणजे आपण कधी कधी ऐकले असेल की मनी इज इव्हिल, म्हणजे जास्त पैसा असला तर लोकांना थोडा गर्व येतो, राईट. मनी इज अ प्रॉब्लेम, म्हणजे जास्त पैसा असला तर त्यांच्याकडे प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यांच्यावर. म्हणजे आता आपण ऐकतो की ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांचे मुलं काय करतात, कार घेतात, बाईक घेतात, त्याच्यानंतर ते ऍक्सिडेंट करतात आणि एक मोठा सीन क्रिएट करतात, राईट. मनी इज ग्रीड, लाईक मनी इज हार्ड वर्क, म्हणजे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला हार्ड वर्क करावे लागते. तर हे जे आहेत, मनी इज पेन, म्हणजे जास्त जर पैसा असला तुम्हाला पैशापासून म्हणजे पैसा तुम्हाला दुखापत देऊ शकते. मनी इज लॅक ऑफ स्पिरिच्युअलिटी, स्पिरिच्युअलिटी इन द सेन्स की आध्यात्मिक पॉवर कमी होते, म्हणजे ज्यांच्याकडे जास्त पैसा असतो आपल्याला असं वाटतं ते देवपूजा वगैरे करत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या रॉंग बिलीफ आहेत, याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा नाहीये. कारण की मनी जी आहे, मनी आपल्याला इमोशन देते, पॉवर देते, टाइम फ्रीडम देते. तर या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत का आपल्या लाईफमध्ये? नाही. त्याच्यावर आपल्याला काय करायचंय, क्रॉस करायचंय. तर जे नवीन स्टेटमेंट आहे मनी बद्दल, आपल्याला काय विचार करायचा आहे मनी बद्दल? आपल्याला विचार करायचा आहे मनी इज पॉवर. कारण की पैसा जर तुमच्याकडे असला तुम्हाला काय भेटेल, एक पॉवर भेटेल. मनी इज फ्रीडम, म्हणजे जेव्हा जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला काय भेटेल, एक टाइम फ्रीडम भेटेल, मनी फ्रीडम भेटेल, म्हणजे कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त विचार करावा लागणार नाही. मनी इज अ टाइम, मनी इज अ टाइम का म्हटलेलं आहे? कारण की कोणत्याही वेळेस तुम्ही कुठेही जाऊ शकतात. पैसा जर असेल तुमच्याकडे तर तुमची कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतात तुम्ही. तुम्हाला टाइमची गरज राहणार आहे का? तुम्हाला बसची वाट पाहावी लागणार आहे का? तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही कारने जाऊ शकतात. जर जास्तच एमर्जन्सी असेल तर तुम्ही एरोप्लेनचं तिकीट करून एरोप्लेनने जाऊ शकतात. लाईक मनी इज अ कॉन्ट्रीब्युशन. जर तुमच्याकडे तुमच्याकडे जर मनी असेल, पैसा असेल, तर तुम्ही दुसऱ्यांना डोनेशन देऊ शकतात किंवा कोणासाठी तरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. कारण तुमच्याकडे पैसा असेल तेव्हाच तुम्ही दान धर्म करू शकतात, राईट. राईट. असं आहे का की मी 100 रुपये कमवतोय आणि माझे 90 रुपये खर्च होत आहेत आणि मी 10 रुपये कोणाला तरी देतोय? जेव्हा पैसा तुमच्याकडे असेल तेव्हाच तुम्ही कोणाला तरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, राईट, कोणाला तरी मदत करू शकतात पैशाची. मनी इज अ हॅपीनेस, म्हणजे पैसा जो आहे तो तुम्हाला एक हॅपीनेस देतो तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे तुमचे रिलेशन, तुमच्या आई वडिलांचे रिलेशन, तुमच्या भावा बहिणीचे रिलेशन. कारण पैसा असला तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी आणू शकता जे तुम्हाला हव्या आहेत, राईट. मनी तुम्हाला हॅपीनेस देतो. तुम्ही महिन्यातून एकदा मूवी पाहायला जाऊ शकता, महिन्यातून एकदा हॉटेलला, रेस्टॉरंटला, फॅमिली सोबत तुमचा बर्थडे सेलिब्रेट करू शकतात, राईट. सो मनी इज एक्सप्रेशन, म्हणजे पैसा जो काय तो तुमचं एक्सप्रेशन दाखवतो. एक्सप्रेशन इन द सेन्स की असं नाही की तुम्ही फक्त शो ऑफ साठी करतायत, पण तुम्ही एक चांगला ड्रेसअप करून एक चांगली गाडी किंवा लोकांना दाखवू शकतात की माझ्याकडे पैसा आहे पण मी तो कसा यूज करतो. म्हणजे मनीचं एक्सप्रेशन, म्हणजे तुमचे हावभाव जे असतात ते चेंज होतात. म्हणजे काही काही लोकांचे हावभाव वेगळे असतात, पण खरंच ज्यांना जाणीव असते पैशाबद्दलची तर त्यांचं एक्सप्रेशन जे असतं ते एक ऑसम असतं. म्हणजे त्या एक्सप्रेशन मधून आपण शिकू शकतो की त्यांना दुसऱ्याची मदत करण्याची हवं असते, म्हणजे ते दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तयार असतात. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे सक्सेस अचीव केलेलं आहे ते लोकांना कसं मोटिवेट करू शकतात त्यांच्याबद्दल ते सांगून ते लोकांना, जास्तीत जास्त लोकांना कसं मोटिवेट करू शकतात त्याबद्दल सांगतात. आपण युट्यूबमध्ये भरपूर व्हिडिओज, रील्स वगैरे पाहतो की एक म्हणजे पहिले तो रील्स वगैरे बनवायचा, त्याच्यानंतर रील्स त्याच्या हिट झाल्या, 10 मिलियन्स त्याला, 10 मिलियन्स, 20 मिलियन्स, म्हणजे 10 लाखाच्या वरती त्याला लाईक्स भेटले, त्याचे सबस्क्राईब झाले, त्याला एक इन्कम सोर्स चालू झाला. त्याच्या गोष्टी आहेत ते लोकांना इन्स्पायर करतात की सोशल मीडियाचा वापर आपण कशासाठी करायला पाहिजे. काही लोक सोशल मीडियाचा वापर कशासाठी करतात,
टाइमपाससाठी. म्हणजे एकदा जर मोबाईल घेऊन बसले तर 2-3 घंटे त्यांचे ते रील्स पाहण्यात कधी चालल्या जातात ते माहित नाही पडत. तर ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. आपल्याला आपलं लिव्हरेज वर्क बनवायचं आहे. आपल्याला टाइम जो आहे तो इलॅप्स टाइम नाही करायचा, आपल्याला कोलॅप्स टाइम करायचा आहे. म्हणजे इलॅप्स टाइम म्हणजे काय, की आपण फक्त वेळ वाया घालवतोय. पण कोलॅप्स टाइम म्हणजे काय, आपण तो टाइम युटिलाइज करतोय. राईट. तर तो टाइम आपल्याला युटिलाइज करायचा आहे. So that is called the new money statement. Money is power, money is freedom, money is time, money is contribution, money is happiness, and money is expression, right?